नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून मी स्वागत करते। बरेच दिवस झालं माझा व्हिडिओ नाही आहे चॅनलला, कारण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही। त्याबद्दल मनापासून माफ करा मला, सॉरी। आणि आज मी खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलणार आहे, तो म्हणजे गर्भसंस्कार किंवा आपण कन्सीव कधी करायचं किंवा कधी करू नये याबद्दल। आपण आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट खूप निरखून पारखून घेतो। अगदी भाजी घेताना देखील आपण एक एक रुपयाचा हिशोब कमी करा, चांगली द्या निवडून घेतो, बरोबर। कपडे घेताना आपण भारीतले घेतो, चांगले घेतो, चांगल्या क्वालिटीचे घेतो, खूप अट्रॅक्टिव्ह दिसावेत असे घेतो। म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण पारखून निरखून आणि बेस्ट क्वालिटीची घेतो, बरोबर ना। तर हीच गोष्ट आपण विसरतो जेव्हा आपण कन्सीव करतो, जेव्हा आपल्याला प्रेग्नंट राहायचं असतं तेव्हा आपण ही गोष्ट विसरतो आणि कुठल्याही दिवशी प्रेग्नंट राहतो। आणि बऱ्याच बायकांचं हे म्हणणं असतं की कधी प्रेग्नंट राहिलो हे आम्हाला कसं माहीतच नाही, कसं काय माहीत होणार। अरे आपण कुठल्या दुकानातनं कपडे घेतलेत हे आपल्याला माहीत असतं, रिसीट असते, बरोबर। कुठल्या भाजी मार्केटनं आपण भाजी घेतो, मार्केटमधून भाजी घेतो ते आपल्याला माहीत असतं। कुठल्या दुकानातून सोनं चांदी घेतलं हे देखील माहीत असतं। तर आपण कुठल्या दिवशी कन्सीव केलं आहे हे माहीत असूनही का? आपल्या पुराणांमध्ये, गरुड पुराणमध्ये प्रत्येक गोष्टीचं वर्णन आहे। पहिल्या दिवशी कन्सीव झालं, पिरियडच्या पहिल्या दिवशी, तर कोणत्या प्रकारचं मूल जन्माला येतं, दुसऱ्या दिवशी कन्सीव केल्यावर कोणत्या पद्धतीचं लेकरू जन्माला येतं, हे सगळं आपल्या पुराणांमध्ये का सांगितलं आहे। म्हणजे हे कोणाला सांगितलं आहे तर महादेवांनी नंदींना ही कथा सांगितली आहे, ही माहिती सांगितली आहे। नंदी महाराज महादेवांना विचारतात की महादेवा, ही पद्धत काय आहे मूल जन्माला येण्याची, मुलावरती संस्कार करण्याची, कधी प्रेग्नंट राहायचं, या सर्व गोष्टी नंदी महाराज विचारत होते। तेव्हा महादेवांनी हे नंदी महाराजांना सांगितलं आहे। पिरियडच्या पहिल्या दिवसापासून ते पिरियडच्या 7व्या दिवसापर्यंत अजिबात प्रेग्नंट राहायचं नाही। या दिवशी जर तुम्ही चुकून पण प्रेग्नंट राहिलात, कमीत कमी 6 दिवसापर्यंत, तर तुम्हाला आयुष्यभर पस्तावावं लागेल। या दिवसांमध्ये राहिलेली मुलं एकतर अल्पायुषी असतात, नाहीतर आपल्या घराण्याचं नाश करणारी असतात, नाव खराब करणारी असतात, नाहीतर खूप आजारपण किडकी अशी असतात। म्हणून आणि हे दिवस 1 ते 5 दिवस हे अशुद्ध मानले गेले आहेत। आणि या दिवसामध्ये कन्सीव जर झालात तुम्ही चुकून पण, तर आयुष्यभर तुम्हाला पस्तावावं लागेल, हे विधिलिखित आहे, बरोबर। ह्याची तयारी जर तुम्हाला ठेवायची असेल ना, आयुष्यभर टेन्शन घेण्याची, तर तुम्ही कधी पण कन्सीव करा, ते तुमच्याच हातात आहे, बरोबर। आणि 7व्या दिवसापासून ते 16व्या दिवसापर्यंत खूप चांगले दिवस आहेत कन्सीव राहण्याचे, म्हणजे प्रेग्नंट होण्याचे। विधीपूर्वक एक चांगल्या मनाने, स्वच्छ मनाने एक आपण बीज रोवत आहोत, बरोबर। आपल्याला फळझाड लावायचं असेल किंवा एखादं छानसं फुलाचं झाड लावायचं असेल तरी पण आपण बी चांगलं बघून लावतो, बरोबर। तर मग आपणही एक नवीन जीवाला जन्म देणार आहोत, त्याचा थोडा विचार करा, आधी प्लॅनिंग करा। दिवस बरोबर बसतात की बघा, तो दिवस कसा आहे ते बघा, थोडंसं माहिती घ्या आणि चांगल्या दिवशी कन्सीव करा। म्हणजे सम दिवसांना कन्सीव झालं तर असं म्हणतात की मुलगा जन्माला येतो। आणि विषम संख्येला जर कन्सीव झालं, म्हणजे प्रेग्नन्सी राहिली, तर मुलगी जन्माला येते। हे जर आपल्याला पुराणांमध्ये सांगितलं आहे तर करून बघायला काय हरकत आहे। आपण नको त्या गोष्टी करून बघतो। आपल्याला तंबाखू खा किंवा ड्रिंक करा किंवा छोटे कपडे घाला, शॉर्ट्स घाला, हे सांगावं लागतं का? हे आपण करून बघतो। हे वाईट गोष्टी आपण करून बघतो, तर ह्या चांगल्या गोष्टी, आपल्या कल्याणाच्या गोष्टी का करून नाही बघायच्या?
मी ज्या पण बायका मला बोलतात ना आम्ही कन्सिव्ह कधी केलं हे आम्हाला माहीत नाही, मूर्ख आहेत त्या. माहीत पाहिजे, प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे. आणि आपलं पुराण एवढं ॲडव्हान्स आहे की सर्व गोष्टी आपल्याला अगोदरच समजावल्या गेलेल्या आहेत, पण आपण त्या समजून घेत नाही. आपण उद्धटपणे वागल्यामुळे आपल्याला हे परिणाम भोगावे लागतात. म्हणून मी तुम्हाला मनापासून सांगते, जेव्हा कन्सिव्ह करायचं असेल ना तेव्हा चांगला वेळ काळ बघून राहा आणि 7व्या दिवसाच्या आतमध्ये अजिबात कन्सिव्ह करू नका. आपल्याला जन्माला घालायची आहेत मुलं तर ती कोणासारखी, वीर पुरुष जन्माला घालायचे आहेत. धीरेंद्र शास्त्री बघू शकता तुम्ही, अनिरुद्धाचार्यजी, वीर शिवाजी महाराज, हे उगच नाही झालेले शूरवीर, ते चांगल्या दिवसात चांगल्या वेळेत कन्सिव्ह झालेले वीर पुरुष, वीर स्त्रिया, झाशीची राणी लक्ष्मीबाई. कितीतरी असे उदाहरणं आहेत जे इतिहास रचून गेले. तर अशा इतिहास रचवणारे रत्न जर आपल्याला जन्माला घालायचे असतील ना तर मनापासून पुन्हा पुन्हा सांगते, चांगल्या दिवशी कन्सिव्ह करा. परत बोलू नका की आम्हाला माहीत नाही कधी कन्सिव्ह राहिलं, ते तुम्हाला माहीत पाहिजे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते, तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि थोडासा अभ्यास करत जा या पण गोष्टीचा, कारण ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो. या गोष्टीचा थोडा विचार केला, थोडं प्लॅनिंग करून जर केलं ना आयुष्यभर आपल्याला पस्तावण्याची वेळ येणार नाही. अशी रत्न, चांगल्या दिवशी राहिलेली रत्न आपण जन्माला घातली तर आपल्याला घराण्याचं नाव मोठं होईलच, तर आपल्या देशाचं, आपल्या समाजाचं नाव मोठं होण्यास मदत होईल. म्हणून खिडक्या मिडक्यांना जन्म घालू नका, दरिद्री पोरींना जन्म घालू नका. जन्माला घालायचं असेलच ना तर वीर मुलींना जन्माला घाला, नाहीतर तुमच्यावरती पस्तावण्याची वेळ नक्की येईल, हे लक्षात ठेवा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे, ती जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, बाय बाय.